सध्या माझी बी तीच इच्छा आहे. तू माझ्या नजरेत निर्दोष सिद्ध झाला पाहिजेस. आता मी खोटे ठरले तर ते आवडेल मला, पण मी आता अजून परीक्षा नाही बघू शकत आपल्या नात्याची. वाघमारे, बटन कसं काय तुटलं? काय माहिती. अच्छा, मला वाटलं की तुमच्या बटनाचा जीव माझ्या चेन मध्ये अडकला होता की काय. काय जीव बीव नाही अडकला. मला सांग, अजून आपण इथंच काय करतोय? आणि ते ट्रॅक्टर वाले दादा ते कुठे गेले? ते गेले. गेले? हा, म्हणजे त्यांचं काम होतं ना, म्हणजे लई महत्वाचं काम होतं त्यांचं. अहो, लई जरा सिरियस मॅटर झाला होता काहीतरी. मला सांगत होते रात्री. मग मी म्हणलं जावा तुम्ही. मग त्यांनी आपल्याला इथं सोडलं आणि मग ते गेले. मग इथंच का सोडलं त्यांनी? अहो वाघमारे, आपली गाडी इथंच बंद पडली होती ना, विसरला तुम्ही? होय की, इथंच बंद पडली होती नाही का गाडी? हा, मग आपली गाडी कुठे आहे? दुरुस्त झाली नाही अजून? झाले दुरुस्त. मला डोळा लागायच्या आधी मी त्या मेकॅनिकला फोन केला होता. तो मला म्हणला की गाडी दुरुस्त झाली, थोड्या वेळात येईल, आता पोहोचल तो. आजच पोहोचल ना? वाघमारे, आता तो म्हणलाय बिचारा पोहोचन, तर मग पोहोचलच ना. माझ्यावर विश्वास ठेवत नाही, निदान त्या परक्या माणसावर तरी विश्वास ठेवाव. बघतो फोन करून बघतो लगेच. चिडू नका. आता याचा नंबर कुठं सापडायचा? आता शेवटचा फोन ह्यालाच केला होता, मग शेवटचा नंबर याचाच असणार ना. काय मी बी येड्यागत प्रश्न विचारत बसलोय. करतो. तुम्ही असं चिडून बघू नका माझ्याकडं, प्लीज. त्याचाच फोन येतोय. याचा अर्थ काय होतोय माहितीये का? माझ्या मनातला आवाज पुढच्या माणसाच्या मनापर्यंत पोचायला लागलाय वाटतं. उचलतो. हॅलो. अरे काय लका तू, मी ते येऊन थांबलोय कधीपासून, तू आला नाहीस अजून. बर ये आरामात ये. हा, आरामात नाही, अजिबात आरामात बिरामात यायचं नाही. 100च्या स्पीड नाही आहे, आणि जर नाही आलास ना तर कार्यक्रम फिक्स करून टाकेन तुझा. हा ठेव आता. येतोय वाघमारे, येतो म्हणलाय.
हे सत्य काय काय आज का नाही तू काही बी मूर्खपणा कर समजा तुला माफ खरं का काय राहू दे आता तुम्हाला हाफ पॅन्ट म्हणला अगं ती फिरमान होतोय ठीक आहे मग चालते बया खूपच छोटा हार्ट आहे नको नको हा घ्या मोठा घ्या आवाज वाढत असते इकडे इकडे हा मग मी काय करते एवढा कसला आनंद झालाय आमदारकीचं तिकीट बिकीट मिळालं का काय ए सवे माझ्या मनासारखं समजा घडायला लागलं का नाही का आमदारकीचं सोड खासदारकीचं तिकीट मिळेल मी खासदारकीचं पण नेमकं आज असं काय घडलंय सांगत ते काय नाही सत्यभाजी आणि एक जाऊमेचं काय 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 झालं सपनाविनी तिखट बया नाश्ता केवढा तिखट बनवलाय अहो हे घ्या पाणी घ्या द्या द्या पाणी द्या अहो मी एकदम कमी मिरच्या घातल्या होत्या आणि मिरच्या तिखट बी नव्हत्या तरी कशा तिखट झाले पोहे काय कमी तिखट इथे तिखट जिभेवर नाचताय माझ्या एखाद दुसरी मिरची तिखट असू शकते ना तुम्ही काय सगळ्यात टेस्ट करून पाहिले का तवा घ्या मम्मी साहेब आता काय खाताना आमच्या तोंडाकडे बघत असता रे तुम्ही घरात बाकीची पण काम आहेत आणि ह्या घरात तुम्ही आश्रित म्हणून आहेत तेव्हा तसंच वागायचं आश्रितासारखं चला निघा काय झालं गाडी का थांबवलीस हे बघ तुला काय खायचं असेल ना घरी जाऊन खा इथं टाइमपास नको सध्या आपण रात्रभर घरी गेलो नाही घरच्यांना काहीच माहित नाही तरी मी अमृताला मेसेज करून सांगितलं होतं की बाई मी कामात आहे मला यायला उशीर होईल पण सध्या आता सकाळ टळून दुपार व्हायला आली अजून आपण घरी गेलो नाही घरी गेलो ना नुसता प्रश्नांचं भडीमार होणार आहे आपल्याला बोलताना मध्ये जरा श्वास घेत जावा की किती बोलता मला. आणि हे बघा आतापर्यंत तरी ना या जगात नवरा बायको एकत्र बाहेर पडले म्हणून संशय घेण्यासारखं काहीच नाही. आणि आपल्या घरच्यांना बाकी काही कळत नसलं ना तरी एवढं तरी नक्कीच कळतं. हे झालं नवरा बायकोंच्या बाबतीत. मग आपण पण नवरा बायकोच आहोत ना. सत्या 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 ऐक ना चल ना लवकर. दादा खाकी कलरचा धागा आणि सुई द्या. खा खा भारी बनलेत. अगं थोबाड उकडताना जरा सांभाळून की आता नग ती पचकली असतीस ना. सॉरी चूक झाली. चूक पोटात घ्या गरीबाची. आताच म्हणलं होतं की नाही मगाशी का आज मला सगळं माफ आहे म्हणून. बरं पण हिथून पुढं नीट सांभाळून बोलत जा. काही गडबड केलीस का नाही तर आपण दोघी बी जमिनीच्या पोटात गाडल्या जाऊ. नाही नका टेन्शन घेऊ काळजी घेईन मी. ते जाऊ द्या पण तुम्ही घड्याळ पाहिलंय का. जुनच आहे कसं काय बघायचंय. तसं नाही म्हणते मी म्हणजे वेळ पाहिली का किती वाजले ते पाहिलं का. अहो मम्मी त्या एक जाऊबाई आणि सत्या भाऊजी रात्रभर बाहेर येत आलेच नाही आहेत घरला. अहो किती वाजले कुठं असतील काय झालं असेल बया काय काय घडलं असेल. हे येतच असतील लांबचं काम करायला गेलेत ना लय.
ते झालं नाही ना त्यांचं काम. दुःखी झाले असेल, दुःखी. दुःखच झालं असेल कशावर ना. अहो मम्मी, अख्खी रात्र एकमेकांसोबत घालवायला मिळालीये सत्या भाऊजी आणि एक्स जाऊबाईंना. आनंदी नसतील कशावर ना, जरा विचार तरी करा की. अहो हितली गोष्ट वेगळी आहे. हे तर तुम्ही दोघांच्या मध्ये अशा लक्ष्मण रेषेसारख्या उभ्या तरी असता मध्ये. बाहेर तर सगळं रानच मोकळं असतंय बघा त्यांना. हे स्वप्नी, सकाळी उठल्यावर अनुषापोटी काय तू कारलं होतीस का ग? आता जरा पाजी बोलकी पाजी ठेव. मी आपली नुसती शक्यता दर्शवली. स्वप्नी, ही दोघं बी येत्याल, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. ही माया सुर्वे, महिला प्रदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट आणि कवा कवा पैशी बी. त्या दोघांच्यातल्या गैरसमजाचा इस्तव अजिबात दिसू देणार नाही. त्याच्यात अजून कसा भडका होईल याची पुरेपूर काळजी घेईन मी. धन्यवाद. हे घ्या. वाघमारे, उतरा. कशाला? अहो तुमचं बटन तुटलंय ना, मी लावून देतो. काय बटन लावून देणार तू? काही काय? वाघमारे, हे बघा, लाजू नका अजिबात. आता असाच प्रवास करत घरी जाणार आहे का तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही ना लय अनकम्फर्टेबल झालाय. ते बघूनच मी थांबवल्या गाडी. उतरा पटकन, 5 मिनिटं लागतील. तुला जमणार आहे का? हो वाघमारे मॅडम, लहानपणी ना आमचा काच बटनाचा बिझनेस होता, त्यामुळे सगळे येतं सत्याची सुरुवात ना. तुम्ही उतरा. काही काय बडबडतोस रे? दे मला, मी लावून घेते स्वतः. हट्ट करू नका. हे बघा, जर सुई तुम्हाला टोचली ना नाही टोचणार. दे. तर त्या सुईचा बिराग माझ्यावर काढाल तुम्ही. नाही काढत. दे इकडं. थांबा जरा, मी करतो ना, थांबा. मला नको. अहो अहो थांबा. अरे देवा, अजून स्वयंपाकाला सुरुवात देखील नाही होय. म्हणजे आता दुपारचं जेवण सांगतील मिळणार होय. मग आम्ही समजा काय उपाशी मारायचं का? अहो नाही नाही, हे काय करतेस मी, होईल पटपट. काय पटपट करणार तू? वय बघ तुझं किती झालंय ती. तुला काय होणार आहे का एकटीच्यानी? आणि तुझ्या घरच्या सारखं काय 2 लिकीच आणि पेटात जावायचं जेवण बनवायचंय वय? माझ्या घरात एवढी मोठी संख्या आहे, त्या समजांचं जेवण तुझ्या एकटीने बनणार आहे का? देवा, सुरुवात झाली नाही तर लावून घेतलं लगे हाताला. ग बस, तुझ्याच्याने काय होणार नाही. थांब, तुझ्या मदतीला मी एकीला आवाज देते. हा, अहो कशाला मम्मी साहेब, करते मी, होईल पटकन. बोलवते एकीला. ए 2 जीवाची बावली, बोलवती तुझी माऊली. मम्मी साहेब, अहो कशाला बोलवताय? अशा अवस्थेत तिला आराम करू दे की, तिला गरज आहे आरामाची. का? त्यात काय एवढं? मी तर 9 महिन्यापासून काम करत होते. 4 हंड्रेड डोसक्यावरनं पाणी आणायला जायचे. ते बी 10 माणसाचं काम करत होते. त्यात तुझी बावली तर आताशी गरवा राहिली. आजकालच्या पुरींना अशा दिवसात जास्त लाडून ठेवायचं नाही. त्यात माझ्या घरात तर अजिबात असलं काही चालणार नाही. ए 2 जीवाची बावली, कुठं खपली? कानबिन फाटलं का तुझं? काय झालं मम्मी साहेब? काय झालं? अगं कवादर आवाज देते. ते डोळा लागला होता जरा. आहे का? बघितलं का? आता काय झोपायची आहे भाई? ए पोटूशाही म्हणून उगा काम करपणा करायचं नाही बरं का, सांगून ठेवते. अहो पण तुम्ही सांगितलेली कामं केलीत की मी. घ्या, म्हणजे मी सांगत तेवढीच कामं करणार आहे. एक चिमणी माझ्यासाठी सोड. तुझ्या ह्या जन्मदात्रीकडे बघ, किती वय आहे तिचं. अगं ह्या वयात किती राबते ती, तुला जरा तरी काही वाटतंय का?
बघ जरा बघ तिच्याकडं. तिला जर हातभार लावला तर काय तुझा हात झडणार नाही. ऐका ना असं अहो ऐका आई मी कर आमरे सावकाश सावकाश. हा बस बस बस. आईचं लिकीवरचं प्रेम कळलं म्हणून तर बसून काम कर म्हणते तिला. पटपट काम आवरा आणि पटपट स्वयंपाक झाला पाहिजे समजा. आणि ती तुमच्या घरी बसल का फाटका स्वयंपाक करू नका काय. चांगलं चुंगलं करा एकदम जेवायला. म्हणजे 2 भाज्या, कोशिंबीर, चटणी, पापड, भाजी समजा ताटाला असं छक्का दिसला पाहिजे बघ सांगून ठेवते. त्यात आता ही घरावर आहे ना. हिला बी चांगला चुंगला चणा खायला लागलच की फुकटचा. मला आराम करू द्या. काम करा. नाही नको वाघमारे, दाबू बटन. अहो ऐका. सत्या ऐक माझं. इथं नको ऐक. अहो ऐका माझं. सत्या अहो दिन रात सखे तुझं सपान पाहिलं. काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू. विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग. तुझ सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव. मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला या याड लागलं. जीवाला या याड लागलं. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा. नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा. नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. रूप तुझं भरजरी दाटलं याउरी. नभी जसं दाटलं या टिपूर चांदन. तुझा गचकोर मी चांद बिलोर तू. आभाळ हे सार तुला दिलं आंदन. तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव. मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला या याड लागलं. जीवाला या याड लागलं. सोडव आता मला. राहू द्या ना. छान वाटतंय. काय बोललास? कुठं काय. मी म्हणलं गुंतास सोडूया आपण लगेच.
निघूया.